पुण्याच्या ट्रॅफिकहून सुटका करून मला चक्क FC रोडवर पार्किंग मिळाली. जणू वाटलं जगच जिंकलोय. FC रोड भटकंती सुरू करण्यापूर्वी हॉटेल वैशालीच्या बाहेर बिलकुलही लाईन नव्हती. हे पाहून मी अचंबित झालो. मुलींना शॉपिंगसाठी ही जागा म्हणजे जन्नतच, पण मुलांसाठी पण जागा काही कमी नाहीये. हे समजदार को इशारा ही काफी है. या मॅडम सोबत मला फिरून समजलं की मुली बार्गेन तर चांगलं करतातच, बट यांनी ठरवलं तर फुकटमधनं दुकानदारकडनं ड्रेस घेऊन जातील. 1 तास दुकान फिरल्यावरती मॅडम म्हणतात की यांच्याकडे जास्त व्हरायटीज नाहीये, आपण दुसरीकडे बघू. असं करत आम्ही पोहोचलो कलाकार कट्ट्यावरती, जिकडे सगळे इंडियाज गॉट लेटेंट वरचे रिजेक्टेड कंटेस्टंट्स आपली कला सादर करतात. फेरफटका मारत आम्ही पोहोचलो डेक्कन जिमखान्याला, जिकडे चितळे बंधूंची ओरिजिनल ब्रांच आहे. त्याची माहिती देत असताना हिच्या अंगातला विदर्भ जागा झाला आणि ती मला तिच्या शहराचं कौतुक सांगायला लागली. तिकडच्या श्वानाला तिने असं बाय केलं जणू ती रोजच भेटते. तशी तर आमची स्वप्न आहेत चायनाच्या हाँगकाँगला जाण्याची, पण आमची आर्थिक परिस्थिती बघता आम्ही पोहोचलो पुण्याच्या हाँगकाँग लेनमध्ये. या ठिकाणी तुम्हाला फॅशन अँड मोबाईल ॲक्सेसरीज एकदम रास्त दरात मिळतील. एक फूल दुसरे फूल को देख रहा है असा पानचट विनोद मारल्यामुळे ती माझ्यावर नाराज झाली.